पुण्यामध्ये पुन्हा एकदा रवींद्र धंगेकर यांनी मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर निशाणा साधलाय। मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्यांकडून पुण्यातल्या कोथरूड भागातल्या मेगा सिटीमध्ये धुडगूस घालून हल्ला केल्याचा आरोप शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी केला। रफिक शेख नावाच्या कार्यकर्त्याने मारहाण केल्याचं त्यांचं म्हणणं आहे। काही दिवसांपूर्वी रफिक शेख यांनी मोहोळांच्या उपस्थितीत अल्पसंख्याक मोर्चाच्या चिटणीसपदी नियुक्ती केली होती आणि त्याचेच फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत धंगेकर यांनी मोहोळांवर पुन्हा एकदा निशाणा साधला। या कार्यकर्त्यांना मेगा सिटी वस्तीत घुसून समीर चव्हाण, सनी चव्हाण आणि वस्तीतल्या महिलांना पिस्तूल दाखवत मारहाण केल्याचा दावा केला। सुसंस्कृतपणा फक्त पत्रकारांशी बोलताना असतो, बाकी गुन्हेगारीची पाळंमुळं इथेच आहेत असा गंभीर आरोप धंगेकर यांनी केला। त्यामुळे महायुतीच्या नेत्यांनी तंबी दिल्यानंतर सुद्धा पुण्यामध्ये महायुतीत धंगेकर आणि मोहोळ यांच्यातला वाद काही संपायचं नाव घेत नाही। मारहाण झाल्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी मारहाण झालेल्या व्यक्तीची रात्री रुग्णालयात भेट घेतली।